एवढं हाल होत लहानपणाचं काही चेहरा मार्गच नाही वाडवडिलांनी तर लय कठीण दिवस काढलं. दुष्काळ होता, मोठा दुष्काळ पडला तेव्हा गव्हर्नमेंटची खडी पाडाय आम्ही डुमकवाला जातो. डुमकवाला आम्ही खडी फोडायला जायचं. तर आता आम्ही 5-6 भावंड आम्ही कामो जात, 2-3 भावंड कामाला जायचं. तर आम्हाला भाकर नसल्यामुळं आम्ही एखाद्या गपचूप लोक दुपारची जर खायला लागली तर आम्ही एखाद्या झाडाखाली जाऊन बसायचं. ती लोक मज बोलवायची, अरे या तुम्हाला नाही भाकर पण थोडी थोडी चोकड घ्या आणि या. पण आपण जायचं नाही, लाज वाटायची. एकदा राम राम बारक्या बा. राम राम. बरं आहे ना? बरं ठीक आहे. हा, ह्यो आहे आमचा बारक्या बा. त्याचं नाव आहे बारकू तळपे. की जेव्हा मी लहानपणापासून जेव्हा बघतोय हा बारक्याबाला, तर आमचं बारक्याबा मी तर त्याच्या घरापासून येतो. तर घरापासून जसं जसं येतोय ना तसं तसं मला आठवते, कारण का तो आवाज वगैरे देत असतो मला, मी पण त्याला आवाज देत असतो. तरी हा बारक्याबाचा आपण एक त्याचा जीवन प्रवास कसा झाला, त्याने त्यांच्या जीवनामध्ये कसं प्रयत्न केलं, कसा संघर्ष केला, स्ट्रगल केला, ते तुम्हाला सांगणार आहे आमचा बारक्या बाबा. बारक्या बा निवांत बसलाय घरी? निवांत आहे बा. अजून राब काही घ्यासारखं आलं नाही. लहान आहेत, बारीक छोटे. त्याला जरा खत मारायचंय, त्याच्याकरता म्हटलं आता खत मारायला जावा. तर पाऊस लय पावसाने खत मारल्यानंतर काय होतं, जीवन जाते. मग काय त्या दाढीला काय बसत नाही असं आहे. आणि मग चाललंय. आता कालच्याला झाली 7 रविवारी, काल 7 झाली, आज सोमवार. बघू आता मंगळवारी बुधवारी गुरुवारी हात लावू. म्हणजे खत मारले का नाही? खत मारले पण अजून डबल मारायचंय. तर हाय खत घरामध्ये भरपूर आहे. तर पाण्याकरता थांबल्या जरा त्याच्यामुळे आणि थोडस राब पण बारीक आहे, छोटं राबत जे एकदा मोठं झालं ना सुरुवात मग काय नाही वाटत. कवळ आव्हान लावल्यानंतर काय होतं, मारतो पिन जात, पिंजून एक आली रात्री. नंतर काय उपयोग नाही होत त्याच्यात. आणि चांगलं रगीव आव्हान आलं ना निब्बारात, मग काय होत नाही त्याला. बरोबर. मग किती पाणी बसलं तरी पाण्याला हटत नाही. आणि आता लहान आव्हान जर लावलं तर ते जो पाणी बसलं तर 2 दिवस पाणी पडलं का ते पिंगूळ पडून पिवळं जाऊन मरून जाते. काय चालेल मग आता काय नाही, आपलं जेवण झालं का आपला गाड्या घेतल्या का बसला तळीवर जाऊन. तिथे मिळालं पुढे 1-2-3 मास एखाद्या कालवाच्या भरतीचं का आपला घेऊन आला. संध्याकाळची आला का आपलं मस्त बसायचं, आंघोळ बिंघोळ करायची, स्वच्छता अगदी मस्त बसायचं, चुलीमोर शेकायचं पाण्या पावसाचा दिवस. आणि मग जेवला का आपलं झोपला आरामशीर. सकाळची उठायचं लवकर, पाठ बैल बिल सोडायची, काम करायचं. म्हणजे बैल पुढे यायची. रानाचं नाव काय? मास घेऊन आलं का आपलं दिलं मान सांगते का आपलं कालवान बिलवान बनवायचं नाही का. आणि कालवान बनवायचं मस्त आरामशीर निवांत जेवायचं. भांडी घेतली जेवण का आपलं जेवल्यानंतर का आपला बसला जे 5-10-20 मिनिटं व्हायची, थोडीशी टी पाहायची आपली 1 अर्धा तास का मग आपलं डायरेक्ट झोपायचं. लवकर पाठ उठून उठायचं लवकर आणि जायचं आपलं बैलांच्या पाठी. इथं टीव्ही नाही दिसत आता. इथं तर मी सध्या आता खोपटात आहे नाही का. इथं काय टी काय बघाय मिळत नाही म्हणून त्या घरामध्ये जातो. तिथं आपला टी बघतो 1-1-1.5 तास अर्धा तास का आपलं झोप आली का आपला आला घरी का जो आपला आरामशीर खाटो का पडला का सकाळी उठायचं, आपल्या कामाच्या माग लागायचं. दिनचर्या. तरी बारक्या बा तुझं लहानपण कसं होतं? भावंड होतो तर एवढा दुष्काळ कस तरी असं दिवस काढला. आम्हाला काय करायचं, कोणाच्या मला कोणाच्या गुरांक ठेवायची आमची माणसं. आणि मी ती 5-6 भावंड मीच मोठा आणि ती लहान 7-8 भावंड मी राहून लोकांकडून मंदिरी माल करून लोकांकडून बरोबरून त्यांची पोट मी भागवायचा. असला हाल काढलं, एवढा परिस्थिती काढली तर काय बोलायचंच नाही. ती लय परिस्थिती काढली. कशी तरी जीवन जगून 5-7-8 भावंड आम्ही खाली 2 खाली. तिथून जाता येईल काय,
नाही असं. मग आम्ही जायचं ना, असं करून करून असलं दिवस काढलं. आणि पगार घ्यायला गेलो, पगार आठवड्याचा किती मिळायचा? 15 रुपये. 15 रुपये, अरे लयच 12 रुपये असा पगार आम्ही घ्यायचा तेव्हा. आणि महिनाभर काम करायचं. आठवड्याचा पगार, तो आठवड्याचा पगार, आठवड्याचा पगार 10-15 रुपये. आठवड्याभर काम करायचं हा, आणि 10-15 रुपये हजेरी घ्यायची. रविवारी सुट्टी नसायची का तेव्हा? रविवारी सुट्टी नाही, त्या कामाला सुट्टी नसते. नसत्या. ती काम म्हणजे चालू जायच्यात खडी फोडायचे काम. हा, खडे तर फोडायचे. असं करून 15 रुपये घ्यायचं. हम्म. आणि तेव्हा किती 12 आणे किलो धान्य होतं. मग आमचा म्हातारा आणायचा 5 रुपयाचं धान्य आणायचा, तर चांगलं 10-15-20 किलो धान्य यायचं. हा. तर असं करून करून आम्ही लय दिवस काढलं ते. हम्म. आणि मग असं शेत करायचं. हम्म. तर तुझं खा, माझं खा, ते जेव असं मोठं मोठं सावकर होतं हम्म. ते आम्हाला जागवायचं. हम्म. मग उधारी देऊन आम्हाला जागवायचं. हम्म. आणि आम्ही त्यांच्याकडून आणून खायचं. हम्म. आणि आम्ही शेत केलं का उन्हाची मळणीच्या दुडणीच्या टायमाला नाही का. आणि मग ते मळणी झाली का तो सावकर ते आमचं समजा धान्य घेऊन जायचा. परत आम्ही तसंच्या तसंच परत अगोदरच्या दिवस आलं का परत त्याच्या दारामध्ये जायचं का परत तो आम्हाला म्हणजे दिचं घ्यायचं, दिलाच लावायचं. असं 2 महिन्या झाल्या का तो याचा आणि हाताने धान्य आमच्या घरातून न्यायचा. तर न्यायचा तर मग आम्ही काय त्याला म्हणणार नाही. मग तो काय म्हणायचा, आज तुमचं मी धान्य चालवलं, तुम्हाला जागावली. परत म्हणला तू नाही तर तुम्हाला खायला तर मी परत तुम्हाला आगुटीला देईन. हम्म. आणि परत मग आगुटीला न्यायला का कामधंदा त्याचा जाऊन करायचा आम्ही. आणि आम्हाला मजुरी देणार किती, एवढं एक निठवाभर किंवा शेरभर अब्दुलीभर असं आम्हाला मजुरी द्यायची. मजुरी आणायचं संध्याकाळची. मग आमची म्हातारी अख्या रात जाळायची. आणि मग आपल्या 1-2-3 भाकरी केल्या का आम्हाला समजायला अर्धी चोकून भाकर द्यायची. म्हणजे असं दिवस काढला आम्ही. लय दिवस हाल काढलेलो. लग्न वगैरे किती साली झालं तुमचं? एवढं काय लक्षात नाही राहिलं. हा. पण ते लग्न असं झालं ठरवायच्या वेळेनी एक नायकडा म्हातारा होता. आपल्या या मुलीला माहिती होतं. मग ते मागांकरी गेलं, जमलं. मग त्याचं सालाचं जमलं बुवा, झाला ठरावा झाला. समजा लग्न गावात लागलं का तिकडे लागलं? लागलं आपल्या गावात? बाजूला नाही लागलं, आपल्या घरीच लागलं. हा. घरी झालं लग्न. उच्चली आली ती माणसं आपल्या उच्चली. घरी. माहेर कुठलं? मांडवला. मांडवणी. हा, कोकणात. कोकणात. हा, कोकणातलं माहेर त्यांच्या. इकडे उचलले आले. आली. इकडेच लग्न झालं मला. आता काही काम जाणता काय आपल्याला होत ना होत. हा. आता पोर लहानाची मोठी केली. आणि आता हाय आपला त्यांच्या माग घरच्यात काम कसं तरी अरे का. आणि चालेल आपलं आता होत नाही, पण आता कसं तरी करतोय अजून. पोर वगैरे कुठं जॉबला आहेत का गव्हर्नमेंट? अशीच टेम्परवारी आपली कंत्राटीची काम. हा, कंत्राटदार काम. कंत्राटी काम ती काय गव्हर्नमेंट सर्व्हिस नाही कधी काय. आणि हाय आता आपली 4 इथं 4 दिवस तिथं 4 दिवस इकून तिकून करतात काम. बाहेर घेतात ज्याचं ते आपलं. बारक्या बाबा, त्या बारक्या बाबाचा संघर्ष त्यांनी लहानपणापासून वगैरे दिवस काढलं, कशाडी वगैरे फोडले. आणि आठवड्याला 15 रुपये रोज मिळायचं रोज. म्हणजे इतक्या हाल अपेष्टातून संघर्षातून त्यांनी जीवन काढलंय. गावाकडली माणसं साधी बोळी एकदम भारी असतात. खरंच खूप मयाळू, प्रेमळ आणि खूप त्यांच्याकडे आदर, माणुसकी सगळं असते त्यांच्याकडं. म्हणजे काही पण म्हणा, गावाकडची माणसं लयच भारी असतात. संघर्षमयी कहाणी कशी वाटली तरी मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. त्याच्या रोजच्या जीवनामध्ये काय घडतं ते त्यांनी सांगितलं आहे. गप्पा गोष्टी कशा वाटल्या तरी मित्रांनो लाईक करा. एक लाईक आमच्या बारक्याला येऊ द्या. बाय. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो ना.